भाग गेला सीन गेला अवघा देखिला विठेवरचा पांडुरंग, अशीच काही सध्या वारकऱ्यांची भावना आहे। खरं तर मोठी गाठामध्ये आहे ती सध्याची जी पालखी आहे संत महाराजांची जी गाण्याला सुरू आहे। ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत हे वारकरी जे आहे ते पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी, विठ्ठलाच्या चरणी लीन होण्यासाठी खरं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की खरं तर निसर्गाचं हे विलोभनीय रूप आणि त्याचबरोबर ती वारकऱ्यांच्या भक्तीचा जो भाव आहे, याचा जो संगम आहे तो अप्रतिम असा संगम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आत्ताच या ठिकाणाहून खरं तर या गोटी घाट जो आहे त्या घाटामधून जी संत तुकाराम महाराजांची जी पालखी आहे ती या ठिकाणाहून मार्गस्थ झालेली आहे। आपण पाहू शकतो की ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत हे जे वारकरी आहे ते पुढे जो उदवंडी या गवळ्याची या ज्या गाव आहे या गावामध्ये खरं तर या संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम असतो आणि या पालखीच्या मुक्कामा ठिकाणी या ठिकाणाहून जी पालखी आहे ती मार्गस्थ होत आहे। एकंदरीतच आपण पाहिलं तर ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत हे वारकरी आहे ते हळूहळू मार्गस्थ होत आहेत। नाविन्यपूर्ण, चैतन्यपूर्ण आणि भक्तिपूर्ण असा भाव सध्या या घाटामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। एक ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज असा दिवे घाट अवघड असतो, त्याच पद्धतीने संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामधला जो हा रोटी घाट आहे तो अवघड घाट असतो, अवघड टप्पा असतो। अवघड टप्पा असला तरी मात्र वारकऱ्यांच्या भक्तीला मोठं उदाहरण आलेलं सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकंदरीतच भक्तिपूर्ण अशा वातावरणामध्ये हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।